नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगणार आहे. ते गोष्ट सत्य झालेली आहे. तर एक कुटुंब असतं, म्हणजे एक फॅमिली होती. त्या फॅमिलीमध्ये आई बाबा आणि एक 2 महिन्याची लहान एक मुलगी होती. तर ते एक भाड्याने रूम शोधत होते आणि त्यांना 2-3 दिवसांनी रूम भेटली आणि ते शिफ्ट झाले तिथे. त्यांचे 2-3 महिने खूप छान खेळत हसत खेळत गेले. मग एक रात्र त्या आईला, म्हणजे त्या बाळाच्या आईला असे भास व्हायचे की एका बाईचं चालण्याचा आवाज, घुंगरांचे आवाज, बांगड्यांचा आवाज असा. आणि त्यांचा जो हजबंड होता त्या बाईचा, तो नाईट शिफ्टला जायचा. तर मग ही बाई आणि ते छोटे लहान बाळ ते एकटेच घरात असायचे रात्रीचे. तर मग एक दिवशी दुपारची गोष्ट आहे. त्या दिवशी तिच्या हजबंडला अर्जंटली ऑफिसमध्ये बोलवलं कामाला. तर मग ह्या बाईला ही बाई दुपारी त्या बाळाला घेऊन आराम करत होती, झोपली होती. आणि ते जेव्हा झोपले होते तेव्हा ना त्या बाईला एक प्रॉब्लेम असायचा की जेव्हा ती झोपायची तेव्हा तिची बॉडी पूर्ण लॉक व्हायची. लॉक म्हणजे तिला कितीही ओरडून उठवलं किंवा तिला किती जोरात काही वाजलं तर तिला जाग नाही यायची. ती पूर्णपणे बेशुद्धसारखी एका बॉडीसारखी झोपून असायची. असं तिला एक आजार होता. तर मग ती जेव्हा झोपायची तेव्हा तिची पूर्ण बॉडी लॉक झाली होती दुपारी. आणि अर्जंटली तिचा हजबंड गेला होता म्हणून ते दोघंच घरात होते. आणि तिच्या बाजूला जे नेबर्स होते, म्हणजे तिचे जे बाजूवाले जे होते, त्यांच्या घरी गेस्ट आले होते. मग ते थोडे एन्जॉयमेंट्स करत होते. तर मग ते एकदा ना ते म्हणजे झोपले होते. तर मग ना बाजूवाली ना आली अचानक आणि जोरात दरवाजा ठोकायला लागली. ती बोलली, ओ उघडा दरवाजा उघडा, काय झालं. मग हिला अचानक जाग आली. मग ही उठून दरवाजा उघडला. मग ती विचारते, काय झालं. मग ती बाजूवाली ताई बोलली की अहो काय झालंय का, जोरात आवाज आला. मग ती बाई बोलते की नाही, काय नाही झालं. मग ती जेव्हा पाठी वळून बघते तेव्हा तिच्या घरामध्ये जस्ट तिचा जो वरती फॅन होता तो फॅन त्यांच्या वरती न पडता बाजूला पडला होता आणि पूर्णपणे तुटला होता. ते जोरात आवाज झाला होता म्हणून ते बाजूचे नेबर्स आले होते. आणि ती जेव्हा बोलली की नाही काही झालं तेव्हा तिला वाटलं की काहीतरी झालं होतं, पण तिला कळत नव्हतं बिकॉज तिची बॉडी लॉक झाली होती. आणि मग तसं झाल्यानंतर मग तिला वाटू लागलं की आमच्या घरामध्ये काहीतरी होतंय, काहीतरी आहे कोणतरी असं. मग त्या दिवशी मग त्याच रात्री ते ना जेवले दोघं आणि झोपले. आणि तिचा जो हजबंड होता तो ऑफिसला गेला होता. मग तो रात्री म्हणजे अचानक 12च्या दरम्याने घरी परत आला आणि ही झोपली होती. हिची परत बॉडी लॉक झाली होती म्हणून हे दोघं झोपले होते गार. आणि जेव्हा तिचा हजबंड आला तो दरवाजा ठोकतोय, ही काय उघडत नाही आहे. जोरात ठोकतोय, उघड नाही उघडत आहे. मग ह्याला वाटलं ठीक आहे, मी खिडकीतून उठवायचा प्रयत्न करतो बिकॉज त्याला पण माहीत होतं की ही जी बॉडी लॉक होते, झोपते, असं काय होतात प्रॉब्लेम ते त्याला माहीत होतं. म्हणून हा खिडकीच्या इथून बिल्डिंगच्या मागे जात असतो आणि तो जातो आणि फक्त त्याच्या खिडकीकडे वळतो. जेव्हा त्याचा जो ग्राउंड फ्लोअर असतो म्हणून त्या किचनची जी त्यांची खिडकी असते त्या खिडकीमधून एक बाई लाल घागरा घालून, तिच्या ओढणी दुपट्टा डोक्यावरती घेऊन, मोठी लांब केस तिच्या कमरेवरती एक छोटं लहान बाळ लाल कपड्याने बांधलं होतं. तिच्या पायात 2 असे मोठे जाड घुंगरू होते. लाल बांगड्या घालून मोठी नखं होती तिची. ती ना अशी त्या खिडकीमधून झाकून त्या दोघांना बघत होती आतमध्ये. आणि त्याने पाहून तो एवढं ते भयानक दृश्य पाहून त्याला घाम सुटला. तो खूप घाबरला आणि मग तिथून तो डायरेक्टली घरी पळाला. त्याला घाम सुटला. त्याला वाटलं ही कोण होती, ही कोण आहे, अशी का बघते घरात. म्हणून ह्याला काहीतरी वेगळं वाटलं की ती चिटकीन असावी किंवा भूत वगैरे असं वाटलं. हा पळाला घरी.
दरवाजाच्या इथे आला परत घरी. मग तो बोलतो उघड उघड दरवाजा उघड, आता उघड लवकर, मी मेल्यावर दरवाजा उघडशील का. म्हणून तिला अचानक जाग येते. मग ती येते, दरवाजा उघडते, त्याला विचारते काय झालं. मग तो बोलतो की थांब जरा, मला पाणी दे, आधी तू खिडकी विंडो आणि डोर्स वगैरे सगळं क्लोज कर, मी तुला जे झालं आहे ते सांगतो. मग ती सगळं क्लोज करते, त्याला पाणी देते. मग ते शांत बसतात आणि बोलतात. मग तो सगळं तिला सांगतो की मला असं 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 दिसलं, ती बाई अशी बघत होती आणि तुला माहीत नाही का ती कोण आहे, तू कधी बघितलंयस का तिला, असे प्रश्न करायला लागला. मग तो खूप घाबरला होता. मग त्याने एक डिसाईड केलं की आता हा रूम सोडून दुसरा रेंटने घ्यायचा. म्हणून ती लोक रेंटने रूम घ्यायला दुसऱ्या दिवशी शोध घेतात. मग त्यांना 2-3 दिवसांनी एक रूम भेटतो. त्या रूमवरती ते लवकरात लवकर जसं शिफ्ट होता आलं तसे ते शिफ्ट होतात. मग ते शिफ्ट झाल्यावरती ते तिथे म्हणजे त्यांना वाटतात आम्ही टेन्शन फ्री आहे आणि ते राहतात. मग ते खूप हसत खेळत राहतात. मग त्यांचे 3 months 5 months असेच ओव्हर होतात. मग तिथेच एक नेबर्स असे जवळचे होते. मग ते म्हणजे एकच गाव होतं त्यांचं आणि ह्यांचं, म्हणून ते नेबर्स आणि हे. मग त्या बाईने एक दिवस, त्या नेबर्स एक म्हातारी बाई होती, तिला एक दिवशी चहा प्यायला घरी बोलवलं या म्हणून, असं टाईमपाससाठी. तर मग ती आली आणि मग तिला हे सगळं गोष्ट तिने सांगितली की असं असं झालं होतं तिथे रूमवरती, म्हणून आम्ही असं इथे शिफ्ट झालो. मग असं बोलता बोलता हा टॉपिक निघाला होता. मग हे असे बोलले. मग ती म्हातारी बाईने असं तिला वाटलं अच्छा हे मी ऐकलं आहे हे असं. मग म्हणजे ती कन्फ्यूज होते. मग तिला विचारते कुठे झालं हे, कुठे झालं ते, कोणत्या बिल्डिंगमध्ये, कुठे काय. मग ती सगळं तिला सांगते इथे असं असं झालं, इथे राहायचो आम्ही. मग ती म्हातारी बाई बोलते अच्छा इथे, अहो तुम्हाला माहीत नाही का तिथे एक आधी त्या रूममध्ये एका बाईने गळफास लावून घेतली होती पंख्याला, कारण तिचा नवरा होता तो तिला खूप म्हणजे मारायचा, तिच्यावरती ओरडायचा, खूप मारून तिला खूप म्हणजे असं बारीक केलं होतं, खूप तिचे छळ करायचा. म्हणून त्या बाईने एक दिवशी तिने तिच्या छोट्या लहान बाळाला तिने मारलं. आधी त्या लहान बाळाला मारून तिने गळफास लावून घेतली, असं तिथे झालं होतं. म्हणून तिथे कोणी रेंटने राहत नाही आणि तिथे कोणी रूम घेतही नाही विकत. मग तुम्हाला हे माहीत नव्हतं का, असा प्रश्न करते. मग ती बोलते अच्छा असं होतं का. मग तिला सुद्धा हे माहीत नव्हतं. ती बोलते नाही मला माहीत नाही तिथे काय होतं काय नव्हतं, ते आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही फक्त इथे रेंटने रूम घेऊन तिथे राहत होतो. पण मला तिथे भास वगैरे व्हायचे. मग ते अचानकच म्हणजे जेव्हा मला घुंगरांचा बांगड्यांचा आवाज यायचा तेव्हा माझ्या हजबंड्सला नाही व्हायचा, आणि जेव्हा त्यांना व्हायचा भास तेव्हा मला नाही ऐकू यायचा, असा प्रॉब्लेम व्हायचा तिथे. मग ती बोलायची हो ती जागा जरा खूपच भयानक आहे, म्हणून तिथे आजपर्यंत कोणी रूम नाही घेतली. तर मित्रांनो ही अशी गोष्ट होती, त्यांच्यासोबत हे भयानक असं घडलं होतं आणि ही सत्य झालेली गोष्ट आहे. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, धन्यवाद.